आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा जिल्ह्यातील पहिल्या चावडी बिझनेस ट्रेनिंग सेंटरचा शुभारंभ। शेतीपूरक व्यवसायासह लघु उद्योग, महिला बचत गट व घरगुती उद्योग व्यवसायाचे मार्गदर्शन देणारी अहिल्यानगर येथील चावडी बिझनेस ट्रेनिंग सेंटरच्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात पहिल्या शाखेचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, मुख्याधिकारी ज्योती भगत, शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा, दोधेश्वर देवस्थानचे महंत हरिओम आनंदपुरी महाराज, दिव्य मराठीच्या निवासी संपादक दीप्ती राऊत, पोलीस निरीक्षक सुनील वसावे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। येथील रामजी मंगल कार्यालय चावडी समूहाचे संस्थापक अमित मखरे यांनी चावडी मार्फत देण्यात येणाऱ्या शेतीपूरक व्यवसायासह विविध प्रशिक्षणाची माहिती दिली। यामध्ये शेतीपूरक उद्योग, दुग्ध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, घरगुती व्यवसाय, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग, महिला बचत गटांसाठी उद्योग उभारणी, व्यवसाय नियोजन, शासकीय योजनांचे मार्गदर्शन, आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता विकास अशा विविध विषयांवर दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाबाबत माहिती दिली। ग्रामीण भागासह शहरी भागातील युवक युवती, शेतकरी, महिला आणि नवउद्योजकांना स्वयंपूर्ण बनविण्याचा चावडीचा उद्देश असल्याचे मखरे यांनी सांगितले। यावेळी रोजगार निर्मितीसाठी स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी प्रयत्न होणे आवश्यक आहेत। अशा परिस्थितीत चावडी सारख्या संस्था युवकांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देत असून समाजात घडणाऱ्या सकारात्मक परिवर्तनाला भास्कर समूहाचा सातत्यपूर्ण पाठिंबा राहील असे सांगत महिलांच्या सक्षमीकरणाचा उल्लेख करताना त्यांनी पंचायत राज व्यवस्थेमुळे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले असले तरी शेतीचा पाया रचणारी महिला आजही अनेक ठिकाणी शेतीच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर असल्याची खंत व्यक्त केली। नोकरीच्या मागे न थांबता विविध शेतीपूरक व्यवसाय, नवीन उद्योग उभारणीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या चावडीच्या उपक्रमाचे तहसीलदार कैलास चावडे यांनी कौतुक केले। कार्यक्रमाचे नोकरीच्या मागे न धावता विविध शेतीपूरक व्यवसाय व नवीन उद्योग उभारणीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या चावडीच्या उपक्रमाचे तहसीलदार कैलास चावडे यांनी कौतुक केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष देवमामलेदार यशवंतराव महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी मनोगतात तालुक्यातील रखडलेल्या MIDC बाबत खंत व्यक्त करीत चावडीच्या माध्यमातून तालुक्यात उद्योग उभे राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक चावडी सटाणा शाखेचे व्यवस्थापक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी रमेश देसले यांनी केले। सूत्रसंचालन शशिकांत कापडणीस यांनी केले। यावेळी चावडीच्या वतीने सर्व नगरसेवक, विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, वृत्तपत्र वितरक, तालुक्यातील सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील 125 मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव।